नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इंटरव्ह्यू स्किल्सबद्दल। आपलं ग्रॅज्युएशन किंवा पदवी कंप्लीट झाल्यानंतर किंवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला चाहूल लागते ती नोकरीची, आणि नोकरी म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात विचार येतो तो म्हणजे इंटरव्ह्यूला आपण कसं काय फेस करायचं। तर इंटरव्ह्यू हे टेक्निकल गोष्ट आहे आणि ती टेक्निकल गोष्ट आणि टेक्निकल बाबी समजून घेऊया की आपण त्याची प्रिपरेशन किंवा तयारी कशी करायची आहे। तर आज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला विविध करिअर संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण गव्हर्नमेंट जॉब्स म्हणू शकतो किंवा बँकिंग क्षेत्र आहे, त्यानंतर IT सेक्टर आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, मॅनेजमेंट्स आहे आणि विविध व्यवसायाचे सुद्धा आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहे। मग सर्व ठिकाणी आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणून येते की मुख्य लेखी परीक्षा झाली की त्यानंतर आपल्याला सर्व सिलेक्शन जे डिपेंड करते ते तुमचं शेवटचं सिलेक्शन इंटरव्ह्यूजवर करतात। तर इंटरव्ह्यूज म्हणजे नेमकं काय असते हे आपण जाणून घेऊया। पण हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली आपण बनवतो आहे IT सेक्टरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे इंटरव्ह्यूला सामोरे जायचे आहे। तर बरेच विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन असते मित्रांनो की फक्त सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर सायन्सवालेच विद्यार्थी हे ITला जाऊ शकतात किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करू शकतात। पण सॉफ्टवेअरमध्ये बऱ्याच शाखा आहे ज्यामध्ये आपल्याला संधी उपलब्ध असते, ज्यामध्ये मुख्य म्हणजे डेव्हलपर असतो, त्यानंतर ॲनालिसिस असतो, टेस्टर असतो, त्यानंतर अपडेट्सवाले असतात, त्यानंतर कोडिंग करणारे वेगळे असतात, सिस्टीम ॲनालिसिस वेगळे असतात, रिक्रुटमेंट करणारे वेगळे असतात। तर IT सेक्टरमध्ये विविध क्षेत्र आहे, त्याचीसुद्धा आपण माहिती आता घेतलेली आहे। त्यानंतर IT सेक्टर हे चा स्कोप जर आपण जाणून घेतो म्हटलं तर तो किती मोठा आहे तो आपण लक्षात घेऊ की IT इंडस्ट्री स्वतः मोठी आहे। त्यानंतर ITचं काम जे आहे किंवा सॉफ्टवेअरचं काम आपल्याला फायनान्समध्ये दिसतो आहे आजकाल, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये दिसतं आहे, त्यानंतर गेमिंग आहे, एंटरटेनमेंट आहे, या सगळ्या ठिकाणी सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअरशी संबंधित लोकांची गरज आहे। त्यामुळे IT सेक्टर भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ग्रूम होताना दिसतं आहे आपल्याला, आणि म्हणून आपल्याला करिअरची संधी ITमध्ये जास्त आहे आणि त्या दृष्टीने आपण कशी प्रिपरेशन करायची ती आपण जाणून घेऊया। आजच्या इंटरव्ह्यू स्किल्समध्ये आपण बघूया की व्हॉट इज ॲन इंटरव्ह्यू, हाऊ टू प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू, हाऊ शुड यू प्रिपेअर युअर रेझ्युमे, ॲप्लिकेशन्स अँड ऑल दिस थिंग्स। तर रेझ्युमे फार इम्पॉर्टंट असतो की रेझ्युमेमध्ये आपल्याला कोणत्या माहिती टाकायची आहे त्याचे एक स्टँडर्ड फॉर्मॅट्स तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळून जातील। त्यानंतर ॲप्लिकेशन लिहिताना शक्यतो हँड रिटन असलेली आणखी चांगली असते। त्याचबरोबर कोणती स्किल्स आपण इंटरव्ह्यूला जाताना थोडं तयारी करून जायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। तर सगळ्यात पहिले जाणून घ्या व्हॉट इज मीन बाय इंटरव्ह्यू। एक पर्टिक्युलरली आपल्याला आपल्यासाठी वेळ काढून आपण कसे आहो हे जाणून घेण्याकरिता एम्प्लॉयरनी इंटरव्ह्यूची तयारी केलेली असते किंवा आखणी केलेली असते। इंटरव्ह्यू स्किल्समध्ये तुमचं काय चेक केलं जातं, तर नुसतं तुमचं सब्जेक्ट नॉलेज तर चेक करायसाठी इंटरव्ह्यू राहत नाही, कारण की तुमचं सब्जेक्ट नॉलेज हे त्यांनी लेखी परीक्षेमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमधून चेक केलेलं असते, किंवा त्यांच्या समोर पडलेल्या रेझ्युमेमध्ये तुमचं ॲकॅडमिक्स किती आहे, किती चांगले विद्यार्थी तुम्ही आहे हे त्याच्यात दिसतं, पण किती चांगला व्यक्ती तुम्ही आहात हे तपासून घेण्याकरिता आपल्यासाठी इंटरव्ह्यू स्किल्स असतात। तर इंटरव्ह्यू स्किलमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, IQ टेस्ट आणि EQ टेस्ट। IQ म्हणजे इंटेलिजन्स कॉशन्स की तुम्ही किती इंटेलिजंट आहात, आणि EQ म्हणजे इमोशनल कॉशन्स म्हणजे तुम्ही किती भावनाशील आहे, तुम्ही आपल्या भावनांना कसं काय कंट्रोल करता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इंटरव्ह्यू स्किल्स आहे। त्याचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगतो आहे की UPSCच्या इंटरव्ह्यू सत्रामध्ये एक विद्यार्थी आतमध्ये गेल्याबरोबरच कार्पेटला अटकून पडून गेला, आणि पडल्याबरोबर आता दुसरा व्यक्ती असता तर काय करावं काय नाही, सॉरी म्हणून उठला असता, पण त्यांनी बघा EQ कसा वापरला। त्यांनी काय म्हटलं, हे भगवान मैं आपका लाख लाख शुक्रगुजार हूँ कि इन बड़े बड़े हस्तियों के सामने मुझे नमन करवाया। तो हा झाला इंटरव्ह्यूचा IQ सेक्टर, EQ सेक्टर। ओके, तर अशा प्रकारे पण आपल्यासमोर काही सिच्युएशन येऊ शकते ते। त्यानंतर इंटरव्ह्यूच्या आतमध्ये गेल्यावर, त्या रूममध्ये गेल्यावर आपण कसं बिहेव करायला पाहिजे ते पण सुद्धा महत्त्वाचं आहे। पण तत्पूर्वी आपण जाणून घेऊया की इंटरव्ह्यू आपला कधी सुरू होतो। बिफोर ॲन इंटरव्ह्यू वी स्टार्ट अवर इंटरव्ह्यू, प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू। जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की प्रिपेअर युअर रेझ्युमे। रेझ्युमे म्हणजे बायोडाटा नाही, रेझ्युमे हा पर्टिक्युलरली नोकरीसाठी बनवला जातो आणि बायोडाटा हा लग्नासाठी बनवला जातो, राईट। त्यानंतर ॲप्लिकेशन आणि
रेझ्युमे, हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. ते आपल्याकडे रेडीच असायला पाहिजे नेहमी. आपल्या गुगल ड्राईव्हला सेव्ह असायला पाहिजे, कुठेही जाऊन आपल्याला पटकन देता आला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट असते की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट तुमचा रेडी असायला पाहिजे अलॉंग विथ द 2 सेट्स ऑफ झेरॉक्स, राईट. त्यानंतर तुम्ही महत्त्वाचं म्हणजे इंटरव्ह्यूचा वेळ, प्लेस, टाईम आणि डेट हे आपल्या डोक्यात फिट असायला पाहिजे, नाही तर कन्फ्युजनमध्ये आपला ते सुटून जायचं. आणि जिथे पण इंटरव्ह्यूला जायचं आहे तिथे 30 मिनिट अगोदर मिनिमम आपण पोहोचायला पाहिजे. 1 तास अगोदर वगैरे जायची गरज नाही, आणखी एन्झायटी वाढू शकते आपली तिथे गेल्यावर. दुसरा पार्ट येतो आपल्या इंटरव्ह्यूच्या पूर्वी, म्हणजे इंटरव्ह्यूचा ॲक्च्युअल डेच्या पहिले आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथे प्रिपेअर ठेवायच्याच आहे. त्यानंतर काय करायचं आहे की नो युअर ऑर्गनायझेशन, तुमची जी ऑर्गनायझेशन जिथे आपण इंटरव्ह्यूला चाललो आहे त्याबद्दल थोडीशी जुजबी माहिती आपल्याला असायला पाहिजे की ती इंडस्ट्री किंवा ते ऑफिस प्रायव्हेट आहे की पब्लिक सेक्टरचं आहे. त्यानंतर ते कोणत्या सेवा क्षेत्रामध्ये काम करते, त्यांचे काय प्रॉडक्ट्स आहे आणि आपल्याला कोणता पर्टिक्युलर जॉब तिथे घेणार आहे, त्यानुसार आपण आपल्या इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन्स आणि आपली तयारी करायला हरकत नाही. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे ॲपिरन्स. आपण लक्षात ठेवायला पाहिजे की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. कसे कपडे घालायला पाहिजे. तुम्ही बिलकुल इंटरव्ह्यूला कॅज्युअली घ्यायची गरज नाही आहे. तो सिरियस काम आहे आणि त्यावेळेस आपले ॲपिरन्स म्हणजे कपडे कसे असायला पाहिजे ते महत्त्वाचे आहे. जसं आता तुम्ही बघू शकता की मुलींसाठी हा ड्रेस कोड दिलेला आहे, पंजाबी ड्रेस किंवा साडी, किंवा जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असेल तर वेस्टर्न घालायला पाहिजे, पण एक सिम्पल अँड सोबर असायला पाहिजे. मुलांसाठी प्लेन शर्ट, टाय आणि प्लेन पॅन्ट अलॉंग विथ ऑल एसेसरीज, बूट, नेटकप आणि केस वगैरे ट्रिम करायला पाहिजे, आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. त्यानंतर आता महत्त्वाचा पार्ट येतो इंटरव्ह्यूच्या ऑफिसमध्ये जर आपण पोहोचलो तर तिथे कसं बसायचं, कसं वागायचं, राईट. म्हणजे प्रेशर तर असतेच, पण ते प्रेशर दिसता कामा नये आपल्या चेहऱ्यावर, समजलं. तर बसताना आपली बॉडी लँग्वेज आणि लोकांशी वागताना आपली बॉडी लँग्वेज याचं सर्व ऑब्झर्वेशन ते इंटरव्ह्यूवर वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी करत असतात, जे आपल्याला आपण त्याबद्दल अनभिज्ञ असतो. त्यामुळे तिथे वावरताना पण सुद्धा आपल्याला कॉन्फिडेंटली वावरायचं आहे. त्यानंतर फर्म हँडशेक सारख्या गोष्टी आहे किंवा गुड आय कॉन्टॅक्ट्स इंटरव्ह्यूअरसोबत ठेवणे, याची प्रिपरेशन आपण पहिलेच करायला पाहिजे. रूममध्ये आतमध्ये जायच्या पहिले की आपल्याला सांगून द्यायचं स्वतःला की मला एकदम कॉन्फिडंट राहायचं आहे, कॉन्फिडंट नसलो तरी ॲक्ट लाईक अ कॉन्फिडंट. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो आतमध्ये जाण्याचा. इंटरव्ह्यूच्या रूममध्ये आपण गेलो की गेल्याबरोबर आपण सगळ्यात पहिले तर परमिशन घ्यायलाच पाहिजे की मे आय कम इन सर ऑर नो, राईट. ते यस म्हणेल तरच आतमध्ये यायचं. त्यानंतर तिथे गेल्यानंतर लोकांना तिथे जे इंटरव्ह्यू पॅनल्स बसलेले असतात तर तिथे गुड मॉर्निंग सर म्हटल्यानंतर जर एखादी मॅडम तिथे असेल तर त्यांना स्पेशल अटेन्शन देणे आवश्यक आहे, की म्हणजे तुम्ही जेंडर बायस नाही हे लक्षात येईल, राईट. आणि गेल्याबरोबर ताबडतोब आपल्याला बसायचं नाही खुर्चीवर जोपर्यंत ते लोक म्हणत नाही बसा म्हणून. का बरं? 30 सेकंद तुम्ही वाट नाही पाहू शकत. जर नाही पाहिली तर त्यांना लक्षात येते की तुम्ही इम्पेशंट व्यक्ती आहे म्हणून. 10 सेकंदातच कोणी ना कोणी तुम्हाला म्हणेल की सीट, किंवा तुम्ही नाहीच म्हणत आहे तर आपण विचारून घ्यायचं मे आय सीट, राईट. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण फार महत्त्वाच्या आहे, त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट येतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हा पहिला प्रश्न आपल्याला सगळ्यांना राहणार आहे. इंट्रोड्यूस युअर सेल्फ म्हटल्याबरोबर आपण इंग्लिशमध्येच इंट्रोड्यूस करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले मुलांचं काय चूक होते इथे की फक्त नाव, गाव आणि पत्ता सांगून काय होतात, मोकळे होऊन जातात ते, किंवा क्वालिफिकेशन सांगतात. तसं न करता आणखी 2-3 गोष्टी आपल्या त्यामध्ये ॲड करायला पाहिजे की आपण स्पेशल आहोत, आपल्यातल्या काही स्पेशालिटी आपल्याला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण कसं सांगायला पाहिजे की नेम, ॲड्रेस, क्वालिफिकेशन, इफ युअर हॉबीज इन्क्लूड इट. आता हॉबीज सांगताना फार कठीण कार्यक्रम असतो. मुद्दामून हॉबी क्रिएट केली जाते किंवा आपण काहीतरी सांगायचं म्हणून सांगून देतो. तसं न करता खरोखर एखादी हॉबी नसेलही तरी एखादी हॉबी बनवा, त्याचा अभ्यास करा, त्याच्याशी येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर काही वर्क एक्सपिरियन्स असेल तर तो जरूर सांगा. त्याचबरोबर तुमच्याकडे मॉडर्न कोणते स्किल्स आहे, सॉफ्ट स्किल्स कोणते कोणते आहे ते आपण सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर हे बोलताना आपण क्लिअर, स्लोली आणि व्यवस्थितपणे सांगायचं आहे की पुन्हा पुन्हा त्या इंटरव्ह्यूअरला ह्या छोट्या छोट्या गोष्टी विचारायचं काम पडायला नको. आणि ह्या सगळ्यांची तयारी आपल्याला घरी करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. इंट्रोड्यूस युअर सेल्फमध्ये काय काय सांगायचं आहे? नेम, ॲड्रेस, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, हॉबीज आणि स्किल्स. हा प्रश्न तुमचा 50% इंटरव्ह्यू कव्हर करतो. त्यामुळे खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याची तयारी आपण करायला पाहिजे. त्यानंतर सॉफ्टली टूट युअर हॉर्न्स, म्हणजे तुमच्याकडे काय बेस्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण तिथे करायला पाहिजे. आणि
त्यावेळेस आपण आपले थॉट, नॉलेज ह्या सगळ्या गोष्टींचा वापर उत्तर देताना करायचा आहे. कधीच पर्सनल गोष्टी तिथे शेअर करायला नको. जसं इंट्रोड्यूस युअर सेल्फमध्ये आपण जसं म्हटलं आहे की नाव सांगताना फक्त तुमचं नाव सांगायचं आहे. तुमच्या आईचं, वडिलाचं नाव सांगायची गरज नाही. त्यांना काही जॉब देणार नाही आहे ते फक्त तुम्हाला जॉब देणार. त्यामुळे तुम्ही तुमच्याशी इंटरेस्टेड आहे, राईट. डेट ऑफ बर्थ वगैरे सांगायची गरज नाही. हे बरेच मुलं सांगतात. का बरं? काही लॉजिक नसतं सांगण्याचं, पण सांगतात ते. पण ऑलरेडी ते आपल्या रेझ्युमेमध्ये दिलेलं आहे. फक्त तुम्ही महत्त्वाचे आहे तिथे, तर तुमच्याबद्दल सांगायचं आहे. किती भाऊ बहीण वगैरे आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. त्यानंतर एखादी गाव तुमचं स्पेशल असेल, म्हणजे एखाद्या स्पेशल गावातून येत असेल किंवा एखाद्या गावात शहरातून येत असेल, तिथे काहीतरी महत्त्वाचं आहे, तुम्हाला वाटतं की त्याबद्दल प्रश्न विचारायचे आपल्याला, त्या इंटरव्ह्यूवरनी विचारले पाहिजे, तर तुम्ही ते सांगू शकता. जसं इलाहाबाद आणि प्रयागमधून येत असेल तर सांगाल तुम्ही. मग ते विचारतील तुम्हाला की नाव बदलणे हे योग्य आहे किंवा नाही आहे, तर तुम्हीच तुमचा इंटरव्ह्यू प्लॅन करू शकता. तर ज्यांना पण हा प्रश्न विचारला इंट्रोड्यूस युअर सेल्फ, त्यांनी आपण खूप लकी आहो असं समजावं, कारण की इंटरव्ह्यू अर्धा आपणच प्लॅन करतो त्यामुळे. तर आता सॉफ्ट स्किलबद्दल बोलताना आपण म्हटलं होतं की कोणते कोणते सॉफ्ट स्किल आपल्याजवळ आहे. असो नसो आपल्याला सांगायला काही हरकत नाही आहे तिथे, कारण की तेव्हाच्या तेव्हा तर सगळं काही स्किल चेक होणार नाही आहे. मग कोणते सॉफ्ट स्किल आहे आपल्याला वाटते कोणतीच नाही आपल्याकडे, पण आहे. प्रेझेंटेशन स्किल करता येते, मी टीम स्किल आहे किंवा टीमवर्क मी चांगला करू शकतो, लिडरशिप स्किल माझ्याकडे आहे असं सांगू शकतो आपण, कम्युनिकेशन स्किल सांगू शकतो, टाईम मॅनेजमेंट सांगू शकतो. या सर्व गोष्टी आपण त्या लोकांना सांगू शकतो की आय एम अ गुड पर्सन. आता 5 सेकंदात जर तुम्हाला विचारलं की सांगा तुमच्यातल्या 5 चांगल्या गोष्टी, तर आपल्याला 5 गोष्टीसुद्धा आठवत नाही. पण आपल्याला आठवून ठेवायच्या आहे. काय आहे बघा, मी सांगतो ते तुम्हाला सांगितल्यावर लक्षात येईल की आय एम अ पंक्च्युअल पर्सन, आय एम अ ऑनेस्ट पर्सन, आय एम अ हार्ड वर्कर, आय एम अ गुड लीडर, आय कॅन वर्क विथ अ टीम अँड आय हॅव अ प्रॉब्लेम सॉल्विंग क्वालिटीज. या छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि ह्या सगळ्यांकडे असतात, फक्त आपल्याला त्यावेळेस आठवत नाही. म्हणून इंटरव्ह्यूची तयारी आपल्याला पहिलेच करायला पाहिजे. त्यानंतर आता आपण वळूया कोर्सेस फॉर IT अँड CS स्टुडंट्स. म्हणजे IT सेक्टरमध्ये जाताना जरी तुम्ही ग्रॅज्युएट BA BCom BSc असले तरी आपण कशाप्रकारे IT कोणते कोणते कोर्सेस आपण ITमध्ये करायला पाहिजे त्याची एक लिस्ट मी थोडीशी तुम्हाला इथे दिलेली आहे. जसं क्लाउड कम्प्युटिंग झालं, जावा झालं, डाटा ॲनालिसिस झालं, त्यानंतर मॅनेजिंग टाईम झालं आहे, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, क्रॉस प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर्स, IT ऑटोमेशन्स, नेटवर्क बेसिस, या सर्व गोष्टीचे जर आपण छोटे छोटे कोर्स केले तर आपण ITमध्ये ॲपियर्ड होऊ शकतो. ITमध्ये जर आपण जात आहे तर मग ITचे काही क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यू स्किल्समध्ये विचारल्या जातील. ते बघूया कोणत्या प्रकारचे इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातील. व्हॉट आर द व्हेरियस कॅटेगरीज ऑफ सॉफ्टवेअर. व्हेरी कॉमन क्वेश्चन की कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करताय. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉफ्टवेअर. तुम्ही ज्या सॉफ्टवेअरमध्ये काम करताय त्याची काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे. व्हॉट इज द फ्रेमवर्क ऑफ द सॉफ्टवेअर. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन द कम्प्युटर प्रोग्राम अँड कम्प्युटर सॉफ्टवेअर. हे छोटे छोटे आणि महत्त्वाचे बेसिक्स क्वेश्चन्स तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे जर आपण ITसाठी जातो आहे. डिस्क्राईब द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस इन ब्रीफ. असे छोटे आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 100% हे प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारणार आहे. त्याची सर्वांची तयारी आणि उत्तरे आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. मग अशा प्रश्नांना उत्तर कसं द्यायचं, तर कसं द्यायचं. बी स्पेसिफिक, नॉट जनरल ऑर वोग. काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून द्यायचं नाही, त्याची प्रिपरेशन आपली असायलाच पाहिजे. डोंट डिस्क्राईब हाऊ यू हॅड बिहेव्ड. म्हणजे तुम्ही कसे वागले होते हे नाही सांगायचं, राईट. कसे वागणार आहे हे सांगायला पाहिजे आपण. त्यानंतर इंटरव्ह्यूवर विल सी दॅट यू लर्न समथिंग फ्रॉम द एक्सपिरियन्स. जर आपण एक्सपिरियन्सबद्दल सांगितलं काही तर त्यांना लक्षात आलं पाहिजे. ते कशाला विचारतात एक्सपिरियन्स म्हणून, तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स आहे का म्हणून. तर त्या एक्सपिरियन्समधून तुम्ही नवीन काय शिकले हे त्यांना जाणून घ्यायचे असते. म्हणजे तुमच्याकडे न्यू लर्निंग ॲबिलिटी आहे किंवा नाही हे त्या इंटरव्ह्यूमधून त्यांना चेक करायचं असते. त्यानंतर इंटरव्ह्यूजमध्ये काही डोंट्स आहे. जे डोंट्स म्हणजे काय गोष्टी करायला नाही पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळेस. तर बघा ही लिस्ट आपण इथे दिलेली आहे, तर ती लिस्ट आपण एकदा बघून या. डोंट ट्रीट द इंटरव्ह्यूअर कॅज्युअली ॲज यू आर जस्ट कमिंग फॉर द शॉपिंग. कधी एखाद्या मॉलमध्ये किंवा दुकानात जाऊन भेटतो एखाद्या व्यक्तीला, असं आपण करायला नाही पाहिजे. ते रिस्पेक्टेड लोक आहे, त्यांचा रिस्पेक्ट आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांना दिसला पाहिजे. दिस इज ॲक्च्युली इन्सल्टिंग टू द इंटरव्ह्यूअर. डोंट मेक एक्सक्युजेस. जर एखादी प्रश्न विचारला आणि तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर देता आलं नाही तर कारणं लावू नका, राईट. की एक्सक्यूज नाही, ॲक्सेप्ट करा की यस सॉरी सर आय डोंट नो. अंडरस्टँड.
टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर डिसिजन्स अँड युअर ॲक्शन. जर तुम्ही एखादी गोष्ट अगोदर सांगितली आहे त्यांना एक्सपिरियन्समध्ये आणि तुम्हाला त्यांच्या दृष्टीने ती जर चुकीची वाटत असेल आणि तुम्हाला वाटतं की आपण बरोबर आहे, तरी पण आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. दुसऱ्यावर ब्लेम करायची गरज तिथे नाही आहे, कारण की तुम्हाला एक ऑनेस्ट म्हणून व्यक्ती म्हणून तुमची पर्सनॅलिटी त्यांना दाखवायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोंट मेक निगेटिव्ह कॉमेंट्स ऑन युअर प्रिव्हियस एम्प्लॉयर. जिथून नोकरी सोडून आलेले आहे तुम्ही त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही, कारण ते जर तुम्ही वाईट बोलले त्यांच्याबद्दल निगेटिव्ह कॉमेंट्स दिल्या, हे लोक तुम्हाला कधीही घेणार नाही, कारण की तुमची ती सवय आहे, स्वभाव आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. राईट. डोंट गिव्ह इम्प्रेशन दॅट यू आर ओनली इंटरेस्टेड इन सॅलरी. फक्त सॅलरीचंच इंटरेस्ट आहे असं आपल्याला दाखवायचं नाही आहे. त्यानंतर क्लोजिंग द इंटरव्ह्यू. आपल्याला इंटरव्ह्यू कसा क्लोज करायचा हे फार महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूचे प्रश्न तर ते विचारतील, पण महत्त्वाचे प्रश्न तुमच्या इंट्रोड्यूस युअर सेल्फवरच असतात. राईट. आणि जर एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवर गेलेले आहे, इंटरव्ह्यू दिलेला आहे सॉफ्टवेअरचा, तर त्याच्याशी 5-6 प्रश्न बस, याच्यावर इंटरव्ह्यूमध्ये काही नसतं. त्यानंतर क्लोजिंग इंटरव्ह्यू क्लोज कसा करायचा, तर आस्क अबाउट सॅलरी. जर त्यांनी मेन्शन नाही केला तर आपण सॅलरीबद्दल विचारायला पाहिजे आणि आली वेळ तर निगोशिएशन पण करता आलं पाहिजे आपल्याला सॅलरीबद्दल. प्रोव्हाइड कॉपी ऑफ रेझ्युमे ऑर जे पण तुम्हाला वाटते की त्यांच्याकडे जर कॉपी नसेल तर आपण रेझ्युमे त्यांच्या हातात ठेवायला पाहिजे. रिसेट युअर इंटरेस्ट इन जॉब. पुन्हा परत सांगायचा प्रयत्न करा की तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्टेड आहात आणि तुम्हीच कसे चांगले कॅन्डिडेट आहात. थँक्स द इंटरव्ह्यूअर फॉर देअर टाईम. इंटरव्ह्यू निघताना पटकन निघून जायचं नाही, सगळ्यांना थँक्यू म्हणून निघायचं की तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे. शेक द इंटरव्ह्यूअर्स हँड फॉर्मली. जर हात मिळाला त्यांच्यासोबत तर चांगलीच गोष्ट आहे. आणि रिमेंबर, जाताना स्माईल करून बाहेर निघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की इंटरव्ह्यूच्या काय टेक्निक्स असतात, कोणत्या काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर या व्हिडिओचा तुम्ही पण अभ्यास करा आणि तुम्हाला स्वतःला तयार करा इंटरव्ह्यूसाठी, कारण की हे एक स्किल आहे, ते आपल्याला आत्मसात करायचं आहे. या सर्व बाबींचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल. तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू देऊ शकाल असं मी अपेक्षा करतो. आणि आज आपण इथेच थांबतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून लाख शुभेच्छा.